आपल्या मंडळाची इज्जत वाढणारच आहे जणू. आणि आमच्या भांडणात कशाला पडताय? आता आपल्याला ओळख सांगावी लागणार रे गड्यांनो. आम्ही सुभेदार तानाजी काळूजी माणूस रे.
आपले चोर. तू माझ्याकडे बघून काय बोलतेस? मी काय केलं? उलट आपल्या पोरांवर शिरजोरी करणाऱ्यांना मी चांगला धडा शिकवलाय. वय पण ते पोलिसांनी राजा आणि बंड्याला शिस्तभंगाचा जो पुरस्कार दिला त्याचा ओळख त्यांच्या पाठीवर आणि पोटरांवर अजूनच दिसतात बघा. येणं धडा शिकवला अंतर. आता गेल्या वर्षी तर काही काढत बसू नका. या वर्षी कसं कसं काय काय करायचं ते ठरवा आता. दादा मी काय म्हणते, यावर्षी आपण डॉल्बी लावायलाच नको. कारण जे काही भांडण आणि जे काही प्रॉब्लेम्स होतात ते फक्त या डॉल्बीमुळेच. अरे डॉल्बी शिवाय मजा नाही यार. कारण डॉल्बी असेल तरच आपल्या गाड्याजवळ पोरं गोळा होतात. होय बंड्या, तुझं बरोबर आहे बा. अरे क्या बराबर है गजू भाई. अभी लफड़ा हुआ तो तुमको तो कोई बड़ा आदमी आकर जामीन देता है, लेकिन हम लोगों का क्या? हमको तो कोई पूछने को भी नहीं आता है. वैष्णवी बराबर बोल रही है. ये सगळं डॉल्बी लगाने का ही नहीं. खाली पीली शोर शराबा और लफड़े झगड़े तो नहीं होंगे. ए चुप रे तू. तुला काय माहिती? राजा, बंड्या, तुम्ही जर डॉल्बी लावणार नसाल तर आपल्या मंडळातील पोरं दुसऱ्यांच्या डॉल्बीत नाचायला जातील. मग बाकीच्या मंडळासमोर आपल्या मंडळाची काय इज्जत राहील? हा, मी पण तेच बोलतोय. आणि दारू पिऊन अंग वेडं वाकडं करत नाचल्याने आपल्या मंडळाची इज्जत वाढणारच आहे जणू. होय ना? हे बघा, तुम्ही लोक आता ज्या गोष्टीसाठी आपण जमलो आहोत ती सोडून भलताच वाद घालत बसणार असाल तर मग मी जातो इथून. तुम्हीच करा यावर्षी शिवजयंती साजरी. राजा यार, तूच आता शिकून घालायला लागलास. अरे मिरवणूक म्हटलं तर त्यात लपडी होणारच. आणि तसंही बाकीच्या सगळ्या मंडळामध्ये गेल्या वर्षीपासून आपल्या मंडळाची वचक बसली आहे. वचक त्यांना माहिती झालंय काही झालं तरी आपल्या मंडळाची पोरं पुन्हा शिवशंभो. अरे काय चाललंय पोरांनो? असं आपापसात लढणं शोभतंय होय तुम्हाला? हो हो बोल तुम्ही. आणि आमच्या भांडणात कशाला पडताय? आता आपल्याला ओळख सांगावी लागणार रे गड्यांनो. आम्ही सुभेदार तानाजी काळोजी माणूस रे. हा रायाजी बाजीराव बांदल. आम्ही बाजी प्रभू देशपांडे. मैं शिवा काशी. जेव्हा महाला सकपा उर्फ जीवा महाला म्हणतात मला. मैं सिद्धी इब्राहिम खान. मैं रायना शंभू राजांचा खास रायप्पा महार. अरे लेकानो, आपली ताकद ही गनिमावर वापरायची असते, अशी आपल्या लोकांवर नाही. असे आपापसात जर भांडलात तर बाहेरचे शत्रू तुमचा सत्यानाश करतील. अरे पोरानो, हिंदुस्थानात जन्माला येऊन जातीवरून बांधता. जाती देवाला निर्माण केल्या वय. जाती तर तुम्ही आम्ही मूर्ख माणसांनी ठरवल्या. हा, आता देवाला कोण बघितलंय असं तुम्ही विचारा तर मी म्हणेन वय वय आम्ही बघितलं या देवाला. आमचा छत्रपती तोच आमचा देव. त्यांना मला कधीच विचारलं नाही की बाबानो तुमची जात कुठली आहे. अरे 18 पगड जातींना घेऊन महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि तुम्ही एकमेकांच्या नाकर्तेपणाची लक्तर आपल्याच अंगणात टांगताय. आणि कोण रे त्यो शिवजयंती आमचा सण नाही म्हणतोय? अरे बाबासाहेबांचा अभिमान तर समजा हिंदुस्थानाला आहे. बाबासाहेब तर या मानव जातीचे भलं करायला आलेला अवतारी पुरुष होता. त्याचं नाव घ्यायची तर तुमची लायकी आहे का?
अरे खुशाल बोललास लेका. शिवजयंती आमचा सण नाही म्हणून? जरा इतिहासाच्या पुस्तकात डोकावून बघ. रायगडावरची आमच्या देवाची समाधी कोणी शोधून काढली रे? त्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी. कोण होते रे ते? और अब्दुल मियाँ, आप क्या फरमा रहे थे? शिवाजी महाराज से आपका कुछ संबंध नहीं? अरे नामाकुल, जिनकी वजह से आज पूरे हिंदुस्तान का वजूद है, उनसे तुम्हारा कुछ संबंध नहीं? इतनी बेवकूफी भरी बात तुम्हारी जुबान से निकली कैसे? छत्रपति शिवाजी महाराज ने कभी भी जात पात का भेदभाव नहीं किया. वो हमेशा कहते थे, इस्लाम को मानने वाला मुसलमान मेरा दुश्मन नहीं, बल्कि इस्लाम के नाम से जिहाद दिमाग में रखकर नाइंसाफी करने वाला समाज का दुश्मन ही हमारा दुश्मन है. बाकी सब तो अपने ही है. तुमच्या भांडणांमध्ये आमच्या काळजाला घरे पडतील